सर्वांना नमस्कार. नगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक, चांदर, रोहित कुलके, उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र, यात आधी मी गणेशला मनापासून शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो. एक वेगळी वाट त्याने त्याच्यातनं आपली निवडली. पत्रकारिता करत असताना अनेक वृत्तपत्रात काम केलं गणेशने. नंतर आता स्वतःचा एक पोर्टल उघडला, त्याच्यातनं खरोखर ब्रेकिंग न्यूज येतात. फक्त नावाला ब्रेकिंग न्यूज करतो. सगळ्यात मोठा ब्रेकिंग न्यूज काय असतं डॉक्टर साहेब, म्हणजे असा व्यक्ती यांच्या करेक्शनमध्ये पकडला गेला. सगळ्यात पहिली ती न्यूज येते, सगळ्यात आधी न्यूज येते की असा ट्रॅप लागला. म्हणजे नाव नंतर येते, पण असा ट्रॅप लागला या गावीने, असा अधिकारी नाव नंतर समजतं. काय पोलीस खात्याचा आहे की रेव्हेन्यूचा आहे की कुठला, अशा अधिकाऱ्यावर ट्रॅप लागला आणि तो त्याला पकडला. अशी सगळ्यात ब्रेकिंग न्यूज गणेशची येते. असं मत व्हावं. पूर्वी खरं TV नव्हते, मोबाईल नव्हते, ते आपण सगळी न्यूजपेपर बघायचो. सगळ्यांना सवय होते. तिथे नवीन पिढीला नाही येते सवय, पण आम्हाला मात्र सवय होती की सकाळी उठल्याबरोबर आधी न्यूजपेपर चालणे. न्यूजपेपरमध्ये काय काय त्यात अगदी बारीक लहान न्यूज असेल त्या पण वाचल्या जायचं. आता न्यूजपेपर कुठलाही मला वाटतं की नवीन मुलं वाचतात असं मला वाटत नाही. आता प्रॉब्लेम असा येतोय, एका बाजूला आपण म्हणतो नोकऱ्याने, दुसऱ्या बाजूला ज्या फील्डमध्ये नोकऱ्या द्यायची लोक मिळत नाही. खूप अभिनंदन करतो. येणाऱ्या पिढीने या पुरवण्याचा उपयोग करून, त्या पुरवणीमध्ये मी बरंच वाचलं काय काय. ते निलेश गोडेंचा लेख आहे, त्याच्यानंतर जगदीश पाटलांचा एक लेख आहे, बऱ्याच लोकांचे लेख आहे याच्या बाबतीतले. अतिशय भीती वाटण्याचं काही कारण नाही. त्या लेखामध्ये चांगलं दिले की नव्या वाटा काय, अजून तर बऱ्याच गोष्टी येतील. जसं जसं माहिती मिळेल गणेश तुला याच्यात टाक तू खरं की नवीन ऑपॉर्च्युनिटीज काय येणार, या AI मुळे नवीन जग काय उघडणार आहे, किती काय तर फील्ड उघडतं याच्यामधनं.